जोडीदारानं धोका दिला, तुझ्याशीच बोलतोय, तुझ्यासाठी हा व्हिडिओ आहे. आता त्या दुःखातून सावरता येईना, बरोबर. पण एक सांगू का, ज्या व्यक्तीने तुला धोका दिलाय त्याला तुझी खरी किंमत कधी कळलीच नाही. त्यामुळे दुःख तू नाही करायचंय, दुःख त्यांनी करायचंय. कारण बऱ्याच लोकांची ही प्रवृत्तीच असते, कितीही सोन्याचं ताट समोर द्या त्यांच्या, कचऱ्यात तोंड घालणारच. त्यामुळे दुःख त्यांनी करायचंय. कारण तुझ्या रूपाने जे सोन्याचं ताट त्यांच्या नशिबात होतं ना, ते त्यांनी गमावलंय. त्यामुळे दुःख त्यांना व्हायला पाहिजे. तू स्वतःला उभं केलं पाहिजेस, फिजिकली मेंटली स्वतःला तयार केलं पाहिजे. पण एक गोष्ट खात्रीनं सांगतो, एक वेळ अशी येईल तुझ्या आयुष्यात की हे सगळं मागचं दुःख, सगळ्या तक्रारी सहज धुवून निघतील. त्यावेळेला एक अशी व्यक्ती तुझ्या आयुष्यात येईल जिला खरोखर तुझी किंमत आहे. पण तोपर्यंत तुला स्वतःला फिजिकली मेंटली तसं तयार करावं लागेल. कारण हे फक्त ट्रेनिंग आहे. तुझ्या काही चुकीच्या सवयींमुळे काय काय धोके उद्भवू शकतात हे कळण्यासाठी प्रॅक्टिस आहे ही. त्यामुळे स्वतःला उभं केलं पाहिजे, स्वतःला तयार केलं पाहिजे. हे दुःख करत बसायची गरज नाही. तू काही खूप छान गोष्ट गमावलेली नाहीस. जे गमावलंय ते तुझं नव्हतंच. आणि हा व्हिडिओ त्याला शेअर करा ज्याला हे ऐकायची खरोखर गरज आहे.